नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत. श्रोते हो, आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे शाकंभरी पौर्णिमेचा जो उत्सव आहे याविषयीची संपूर्ण माहिती. हो श्रोते हो, आपण पाहू शकता की माझ्याकडे आहे दाते पंचांग दिनदर्शिका 2024 या वर्षाची आणि जानेवारी महिन्यामध्ये जो शाकंभरी नवरात्राचा देवीचा जो उत्सव असतो याविषयीची माहिती आपल्याला इथे पाहायला मिळते. याच्या बॅक साईडलाच बॅक पेजला जानेवारी महिन्याच्याच मागच्या बाजूला आपल्याला शाकंभरी पौर्णिमेची संपूर्ण माहिती थोडक्यात पाहायला मिळते. मी तुम्हाला ती सांगणार आहे. 18 जानेवारी रोजी शाकंभरी देवीचा उत्सव सुरू होत असून 25 जानेवारी रोजी शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी या उत्सवाची सांगता होणार आहे. पौष शुक्ल नवमीस शाकंभरीचे नवरात्र स्थापन करतात. सर्व विधान देवी नवरात्राप्रमाणेच असते. शाकंभरीस बनशंकरी असेही नाव आहे. बदामी येथे बनशंकरी देवीचे मंदिर आहे. ही अनेक लोकांची कुलदेवता आहे. यावेळी मोठा रथ उत्सव असतो. नवरात्र समाप्ती ही पौर्णिमेस होते. प्राचीन काळी दुष्काळ पडल्यावर ऋषीमुनींनी देवीची आराधना केली. त्यामुळे पर्जन्यवृष्टी झाली आणि सर्वप्रथम शक म्हणजेच पालेभाज्या उगवल्या. लोकांनी त्या पालेभाज्यांचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद म्हणून घेतला आणि दुष्काळ संपला. त्या प्रसंगाची आठवण म्हणून अजूनही हा कुलधर्म पाळला जातो. शक्य त्या भाज्यांचा नैवेद्य देवीला समर्पण करतात. म्हणूनच या देवीला शाकंभरी देवी म्हणतात. पौर्णिमेस या उत्सवाची समाप्ती होते. तर आपण आता पाहूयात 18 जानेवारी ते 25 जानेवारी दाते पंचांगात काय सांगितले आहे. तर आपण पाहू शकता, हे पहा 18 जानेवारीचा दिवस आहे आणि शाकंभरी देवी उत्सव आरंभ लिहिलेला आहे. दुर्गा अष्टमी आहे. दिवस हा आपल्यासाठी चांगला आहे आणि इथून पुढचे जे 9 दिवस आहेत इथून आपण पाहू शकता की 25 तारखेला किती तारीख सांगितली होती, 25 जानेवारी आपण पाहू शकता. 25 तारखेला इथे शाकंभरी पौर्णिमेची आहे आणि याच दिवशी हा उत्सव समाप्त होतो. तर बहुतेक कॅलेंडर्समध्ये याचा उल्लेख आढळतो. आपण पाहू शकता की हे आनंदी वास्तू कॅलेंडर आहे आणि यामध्ये देखील आपण पाहू शकता दुर्गाष्टमी शाकंभरी देवी नवरात्र आणि 25 तारखेला पौष पौर्णिमा आहे, शाकंभरी देवी नवरात्र समाप्ती. तर असा 18 जानेवारीपासून ते 25 जानेवारीपर्यंतचा जो हा काळ असणार आहे यामध्ये आपल्याला शाकंभरी नवरात्र उत्सव पाहायला मिळणार आहे. आपण महालक्ष्मी कॅलेंडर देखील आपल्याकडे इथे अवेलेबल आहे. तर इथे देखील पाहू शकता की शाकंभरी देवी नवरात्र आरंभ इथे होत आहे. तसेच कान नाक टोचण्यास देखील शुभ दिन आहे 18 तारीख आणि 25 तारखेला शाकंभरी पौर्णिमा आहे. याच दिवशी या नवरात्राची समाप्ती होत असते. तर श्रोतेहो, भरपूर कॅलेंडर्स आपल्याकडे आहेत. जसे की आपण पाहू शकता महालक्ष्मी आहे, आनंदी वास्तू आहे, दाते पंचांग आहे, काल निर्णय आहे, अरुणोदय आहे. या बऱ्याच जणांच्या कमेंट्स आल्या होत्या की शाकंभरी देवीविषयीचा व्हिडिओ आलेला नाही आहे. तर त्यामुळेच आजचा हा खास व्हिडिओ होता. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवनवीन उत्सवांची माहिती घेण्यासाठी तसेच जुन्या उत्सवांची देखील माहिती घेण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून या 2024 वर्षातील संपूर्ण जे काही उत्सव असतात, एकादशी असतात, याविषयीची माहिती आपण या मराठी भक्ती चॅनलवर टाकत असतो. त्यामुळे व्हिडिओला नाही, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया लवकरच पुढील माहिती घेऊन. धन्यवाद.